हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आता चिकन आणलेलं होतं काल, तर मी आज व्हिडिओ अपलोड करीत आहे। तर काल चिकन आणलेलं होतं, तर ते आणलं, धुवून काढलं स्वच्छ। त्याच्यानंतर मी ते त्याला तेल मीठ लावून छान कांदा लावून टमाटर वाफेवर ठेवलं होतं। चांगलं झालं चिकन, कारण चिकन व्हायला टाईम लागत नाही। त्याचा मसाला काढलेला होता, मसाला वाटून घेतलेला आहे, कढईत टाकलेला आहे, तेजपत्ता तेल टाकलं, चांगलं होऊ दिलं ते। त्याच्यानंतर टाकलेलं आहे ते मसाल्याचं पाणी, तर छानपैकी त्याला तेल येईपर्यंत छान ते परतून घेते। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद, कारण पहिलीच आपण टाकलेली होती, आपण जेव्हा वाफेवर ठेवतो चिकन, तर पहिलीच आपण हळद टाकलेली होती। तर आता टाकलं कांदा लसूण मसाला, त्यानंतर ते पण चांगलं छान तेल येईपर्यंत परतून घेते। आणि कसं सगळ्यांची पद्धत वेगळी असते भाज्या करण्याची। तर आता मी हे टाकणार आहे तिखट, आणि कसं तिखट पहिलेच मिरची टाकलेला होता खूप मसाल्यामध्ये, मसाला वाटताना त्यात मिरची टाकलं आहे, हिरव्या मिरच्या, तर आता कमीच टाकणार आहे तिखट, तिखट झालेली पाहिजे भाजी। त्यानंतर टाकलेला गरम मसाला, त्यामुळे मग चिकन झालेलं आहे ते टाकून दिलेलं आहे। त्याला आता छानपैकी परतून घेते, आणि तेल येईपर्यंत छानपैकी त्याला म्हणजे उकळून घेते। आणि त्याच्यानंतर रस्सा करण्यासाठी आपल्याला थोडंसं म्हणजे गरम पाणी ठेवते बाजूला, आणि टाकलेलं आहे मसाला। तर थोडंसं गरम पाणी टाकते रस्सा करण्यासाठी, थोडासा रस्सा। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे। तर छानपैकी आता याला वरती तेल आलेलं आहे, म्हणजे छान झालेलं आहे ते। आणि त्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकत आहे रस्सा म्हणून, आणि छानपैकी असं सुंदर चिकन तयार होते आपलं। तर बघू शकतो। तर मी आता टाकलेलं आहे थोडासा रस्सा करण्यासाठी, मीठ टाकलेलं आहे, मीठ पहिले टाकलेलं होतं मी, तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे। त्याला छान उकळी आल्यानंतर आणि छानपैकी अशी भाजी तयार होती। बघू शकता खूप छान आणि सुंदर भाजी तयार झालेली आहे। तर आता मी सगळ्यांना वाढून देते, पण जेवण करते, पण या जेवण करायला व्हिडिओ आवडत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बाय।